भिकारी तू परत आला काय इथं? तुला फक्त एक 5 रुपयाचा मागला होता खायला. ना किती आवाज केला होता रे तू? अरे तर तुझ्या तर मग ओरडू नको. आला तू परत. ओरडू नको. ओरडू नको म्हणजे ओरडू नको. आला. हा ठीक आहे सर. हा ओके सर. हा सर रिपोर्ट आले. आला रिपोर्ट आला का? बापरे. हे दळानं आलेलं आहे. हो ना. हा डॉक्टर साहेब. हा काय ना रिपोर्ट काय म्हणते आपला? हा दगडाने तर मारला. अजून काही? अच्छा शरीरावर खून आहेत. अजून गळ्यात आपण मारण्यात आलं. लय बेकार काम झालं याचं. आता काय करायचं? लवकरात लवकर त्याचा शोध लावा लागेल सर. शोध तर लावाच लागेल. गावाचं वातावरण आतापर्यंत शांतच आहे. आज तपेच्या अगोदर आपल्याला त्याचा शोध लावावा लागेल. लवकर त्याचा शोध लावणार. त्याची मीडियापर्यंत पण अजून न्यूज काही पोहोचलेली नाही. मीडिया पण न्यूज नाही गेली ना अजून. ठीक आहे लवकरात लवकर तपास करा. आणि असा संशयित व्यक्ती कोणी आहे का आजूबाजूनं घरात बाजूले लहान मोठं मुलगा सगळ्यांना विचारा. ठीक आहे. कोणी संशयित व्यक्ती पागल व्यक्ती तुमच्या आसपास गल्लीत रोडनं कुठे फिरताना तुम्ही पाहिला का? चला. ठीक आहे चला. मावशी मावशी तुमच्या गावात बाहेर कोणी पागल माणूस आहे का? आता काही दिसत तर नाही बापा. काही एवढा काही गोटी गिटी मारत नाही कोणाले. आठवा काही कोणी आहे का असं तुमच्या गल्ली येटाळ्या? इकडे जाऊन पाहू असं. तो माणूस देते तर आज जरा जरा. देते का? नाव काय त्याचं? गणेश सदार. गणेश सरदार का? कुठे आहे घर त्याचं? हे इकडे यायचा इथून का? या रस्ता का हा या रस्ता काय? गल्लीतून या गल्लीतून. बरं ठीक आहे मावशी चल. ठीक आहे चला. ते विचार बरं. थांबा गाडी बंद करा. तुमच्या गावात कोणी पागल व्यक्ती आहे का? आहे मंदिरावर आहे. मंदिरावर समोरच्या का? हा काय झालं? पागरे गेलाय का तो? पागल आहे. त्यानं मर्डर केला. हा हा त्याचीच विचारपूस चालू आहे. बरं काही लागलंच सांगतो परत. बरं मंदिरावर असते का? किती वाजता येते तो? तो येते 8 वाजता. रात्री झोपायला असते का? हा ठीक आहे. सरदार खूप प्रेशर आला आता. हो सर. त्याचा लवकरात लवकर शोध लावणं आहे आपल्याला. अजून आपल्याला काहीच माहिती नाही भेटली त्याची. तो कोण आहे, कुठं राहते, काहीच पता नाही काढला. सर हा जो तो पागल व्यक्ती आहे ना हा तर तो या गावचा नाही आहे. तो दुसऱ्या गावचा आहे. दुसऱ्या गावचा आहे का? हा आपले जे खबरी आहेत ना हा त्याच्यावरून पता लागला तर त्याने फोन केला होता मगाशी. हा. तर तो व्यक्ती जो पागल तो दुसऱ्या गावचा आहे. सध्या त्याच्या घरी कोण कोण आहे? त्याच्या घरी त्याचा पण वाटते त्याचा भाऊ आहे. भाऊ आहे का? मग एक काम करा तुम्ही लगेच जा पण त्याला जमा करा. ठीक आहे. हा जा तुम्ही लवकर. हा सर. हा सर त्या खुनीचा पता भेटला आपल्याला. हा सर. आला का? हा जो मॅड व्यक्ती आहे ना हा हा त्याचा भाऊ आहे. हा तुझा भाऊ आहे का? हा. यानं 4 मर्डर केले आतापर्यंत. तो पागल आहे का? हो सर. तो लहानपणापासूनच घराच्या बाहेर जायलाय सर. लहानपणापासून घराच्या बाहेर जायला आहे का? आजीले मारून टाकेलाय सर त्याला. आजीले? हा. स्वतःच्या आजीले? स्वतःच्या आजीने मारून. आई बाप नाही काय ना? नाही. आजी वागत होती का तुम्हाला? हा. मग तो तुमच्या घरी राहत नाही का सध्या? नाही सर. तो भटकत राहते सर कुकडे बी. कधी आला होता घरी? कोणाले भाकर मागते, काही मागते, पुडी मागते. हा सर. आणि मग त्याला राग येते का? राग येते. त्याला राग येते का? राग येते तो मग राग कधी येते त्याला? ते काही दिलं नाही की त्याने. म्हणजे काही दिलं नाही त्याला तर त्याच्या दिमागात काहीतरी होते का? हा ते किडे घुमतात तो मॅळवानी करते सर. मॅडम हे लहानपणापासून आहे का? लहानपणापासून आहे. ठीक आहे ठीक आहे. जर काही आम्हाला आवश्यकता पडली तर आम्ही बोलावीन तर येजो. ये जा. हा आणि गावाच्या बाहेर कुठेच जाऊ नका.
ठीक आहे जायचं असेल तर फोन करून दादा हा फोन करून जा. ठीक आहे या बघ केस तर लय खतरनाक आहे पण हा मारतो कशाले मग त्याला जर समजा काही दिलं नाही तर त्यामुळे वाटतं त्याला जास्त असं काही होतं हा त्याला राग येत- त्याला लोक बोलत असतील पागल गिगल काही म्हणत असतील त्याले असं काय? हा असं काही विषय आहे. पकड रे सोड मला अरे उठ. काय केलं मी ना अरे उठ. सोड. हात आहे. सोड मला सोड मला काय केलं मी सोड चल हो साहेब मी काहीच नाही केलं अरे 4 खून केले तुया हा सांग साहेब सोळा मी काहीच नाही केलं हो साहेब अरे सांग लवकर मी कोणालाच नाही मारलं साहेब अरे आमच्या तो सगळं प्रूफ आहे सांग लवकर कोणाला मारलं अहो साहेब अरे सांग ना कोणाला मारलं माझीले सगळ्यात पहिले मारलं होतं आजीले हा. आजीला काय मारलं तू? काऊन मारलं होतं पैसे मागले होते तिने मला दिले नव्हते पैसे म्हणून तू मारले काय आजीने मागितले मी मागितले होते कशाले 10 रुपयाले आजीला मारून टाकलं का रुपये का अजून कोणाला मारलं अजून ते एका जणाला मारलं होतं वावरात हो ना तू पाणी देणार ना त्याला कशासाठी मार त्याला काय मारलं तो पागल बोलला होता मला पागल बोलला होता का हो द्यावं दर्शक तंबाखू बाबू उद्या यार बा जाणार जरा काम धंदे करणं जराशे ध्यानाव दर्शिक अरे बा भिकारी असतं रे ध्याना दर्शिक जवान दिसतो ना काम धंदे करणं कशासाठी मारलं? कोणाला मारतं का पागल बोलला ना साहेब माझ्या दिमागात कस तरी होते मग तू कसा काय बोलला त्याच्यासोबत आणि तो कसा काय बोलला तुझ्यासोबत कुठे भेटला होता तो तंबाखू मागितली होती त्याला तंबाखू मग तंबाखूसाठी मारता का हा तंबाखूसाठी मारता का नाही साहेब सोळा साहेब अजून कोणाला मारलं अजून नाही आठवती एका दुकानदाराला मारलं वाटतं दुकानदाराला मार? दुकानदाराला कशासाठी मारलं त्यानं खायला नव्हतं दिलं म्हणून मारलं 5 रुपयाचं तू द्या 5 रुपयाचं जात का नाही काय दिवसभर आधीच माझ्या डोकं सरकलेले काय लवकर ये. बडबड नको करू लवकर निघ नाही तर इतका किडा आणला इथंच मर्डर करेल काय त्याचा काय गुन्हा होता पैसे होते का तुझ्याजवळ नाही मग माफ करा साहेब सोळा साहेब परत नाही मारणार कोणाला परत मारणार नाही सोळा. आता जेलमध्ये साहेब जाऊ द्या ना मला साहेब वाटतं mental आहे. हा मेंटल आहे काय होते रे तुला माझ्या दिमागात किडे जागतात कशानं कोणी ओरडलं ना जोरात बोललं ना हा मग आम्हाला मारतो का सर अरे. सर याला रिमांड मध्ये का अरे रिमांड हा? मध्ये मला वाटतं याला आहे ना. जा आता जेलमध्ये नाही हो साहेब सोळा आणि तुझे किडे जेलमध्ये सडतील